पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या शिक्षकाने गैरवर्तन केल्याची घटना नागपुरात घडली आणि त्याच्यानंतर तरुणाईमध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे। त्या शिक्षकाचा वर्तन जो आहे तो अत्यंत चुकीचा होता। तरुणीने त्याचा सगळं हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी जे केलं ते योग्य होतं का आणि त्याच्यानंतर काही राजकीय कार्यकर्त्यांनी त्या शिक्षकाला शिक्षा देण्यासाठी कायदा हातात घेतलं, त्या सर्वबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरची तरुणाई आहे। आपण त्यांनाच विचारूया। मला सांग, काल जी काही घटना पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडली त्याकडे पाहता तुला काय वाटतं? महाविद्यालयांमध्ये मुली खरोखर सुरक्षित आहेत का? असं म्हणता नाही येणार की मुली सुरक्षित आहे आणि एकदम लज्जास्पद प्रकार हा नागपूरमध्ये घडलेला आहे। आपण शिक्षकाला गुरुचे स्थान देतो, देवाचे स्थान देतो, तेच शिक्षक जर असे मुलींसोबत चाळे करत असतील तर आम्हाला नाही वाटत की इथे मुली सुरक्षित आहे। आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जे पण केलं आहे तो एकदम चुकीचा आहे। कायदा त्यांनी हातात घेतलेला आहे, हे एकदम चुकीचं आहे। विद्यार्थिनींनी जे केलं ते बरोबर आहे आणि आम्हाला तरुणांना असं वाटते की लवकरात लवकर या केसचा निकाल म्हणजे लवकरात लवकर पोलिसांनी हा केस रजिस्टर करावा व दोषी प्राध्यापकाला शिक्षा द्यावी। तुला काय वाटते? तू पण महाविद्यालयामध्ये जाते, ज्या पद्धतीने ही घटना घडली, कारण ती तरुणी या महाविद्यालयातली नव्हती, परीक्षा द्यायला या ठिकाणी आलेली होती आणि तिच्यासोबत जो वर्तन झालं आणि त्याच्यानंतर तिला एक धाडस करून रेकॉर्डिंग करावी लागली, काय वाटते मुलगी म्हणून तुला काय वाटतं? मी तिला सल्यूट करते। तिने अगदी व्यवस्थित काम, अगदी चांगलं काम केलेलं आहे। कारण की आज प्रत्येक आईवडील आपल्या मुलीला शिकण्याकरता शिक्षकांच्या हातात देतात। ते आपण शिक्षक त्यांना गुरु असं समजतो, तर त्यांनी असं वागल्यास हे खूप जास्त वाईट आहे। मी पण एक स्टुडंट आहे, माझे नाव प्रांशू आहे आणि मला हे वाटते हे जे काही घडलेलं आहे ते चांगलं नाही आहे, तिच्यासोबत खूप वाईट झालेलं आहे असं मला वाटते। आणि तिने जे याच्यावर क्रिया केली आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केली आहे। तिला मी सल्यूट करते ह्या गोष्टीवर तिच्या। त्यानंतर शिक्षा देण्यासाठी कायदा हातात घेणं योग्य होतं की पोलिसांना कळवणं योग्य होतं, याबद्दल मतमतांतर आहे। मात्र जी घटना झाली आहे त्या घटनेचा नागपूरची संपूर्ण तरुणाई निषेध करत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।